तलाट्यानं घेतलेली नोंद फेटाळली असल्याचं सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागून 40,000 रुपये घेणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मंडल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे। राजेंद्र भगवान वाघमारे, वय वर्ष 53, राहणार मंडल अधिकारी करकंब, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असं रंगेहात पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे। तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरल्यानंतर ती नोंद मंजुरी करता मंडल अधिकारी वाघमारे यांच्याकडे पाठवली होती। त्यांनी सदर नोंद फेटाळली असल्याचं सांगून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी वाघमारे हे 50,000 रुपये लाच मागणी करत असल्याची तक्रारदार यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे दिली होती। यातील तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकानं दिनांक 9 ऑक्टोबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदारानं विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी 50,000 रुपये लाच मागणी करून तडजोड यांनी 40,000 रुपयांची लाच मागणी केल्याचं निष्पन्न झालं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.